कल्याण पूर्व 9I प्रभाग क्षेत्रातील द्वारलीपाडा नांदिवली येथील आरक्षित भूखंडावर झालेल्या अनधिकृत बांधकामांबाबत तक्रारदार सौरभ सिंग यांनी उपोषणासाठी केलेल्या अर्जानुसार 17 फेब्रुवारी रोजी पालिका प्रशासन याने त्यांना कारवाई करण्याची आश्वासन दिल्यानंतर सद्यस्थितीत उपोषण स्थगित करण्यात आले असून तक्रारदार समाजसेवक सौरभ सिंग यांनी नमूद मदतीस कारवाई न झाल्यास पुढील तीव्र आंदोलन तहसीलदार कार्यालय तसेच कल्याण महानगरपालिका मुख्यालयासमोर छेडण्याचा इशारा दिला आहे। सर्वांना पहिले तर नमस्कार, माझं नाव सौरभ सिंग, एक छोटा सामाजिक कार्यकर्ता आहे। जसं मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होता की तेव्हा मला परमिशन नाही भेटली होती उपोषणासाठी, तसंच यावेळी पण मला उपोषणासाठी परमिशन नाही भेटली, पण मला जे केडीएमसी वरून पाहिजे होता लिहून ते मला भेटून गेलंय की ते लवकरात लवकर जे अनधिकृत बांधकाम आहे नांदिवली आणि द्वारलीपाडा येथे तिकडे ते लवकरात लवकर कारवाई 24 ते 25 तारखेपर्यंत करणार आहे। ते नाही केला, त्यांच्यावर कठोर कारवाई नाही केली तर मी तीव्र आंदोलन करणार आहे। ही स्पष्टने मी तिकडे सांगितलं, त्यानंतर अधिकारी साहेबांनी मला लिहून पण दिलेलं आहे। आणि जे शैक्षणिक जागा आहे द्वारलीपाडामध्ये त्याच्या विरोधात मी तहसीलदार आणि केडीएमसी दोघांच्या इथे मी उपोषणासाठी आणि आंदोलनासाठी दोघांसाठी बसणार आहे, ते पण एकदम तीव्र आंदोलन करणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती कल्याण।